समयी आज तिने अगदी बजावून सांगितलं होतं त्याला. दुपारी जेवणाच्या वेळेपर्यंत घरी ये एवढंही जर तुला जमणार नसेल तर मी बाबांबरोबर पुण्याला निघून जाईन कायमचं. एवढ्या मोठ्या घरातली मुलगी पण लग्न झाल्यापासून गेल्या वर्षात त्याच्याकडून तिने फारसं काही मागितलंच नव्हतं. लग्नानंतर आज पहिल्यांदा तिचे बाबा आले होते आणि म्हणून त्याने घरीच थांबावं असं तिला वाटत होतं, पण ते तर शक्यच नव्हतं. किमान एकत्र जेवण तरी त्याने बाबांबरोबर घ्यावं असं तिला वाटत होतं, त्यात काही गैर नव्हतं. पण आज गावात कलेक्टर साहेब येणार होते आणि त्यासाठी त्याला जाणं आवश्यकच होतं. गावात पाणी जिरवण्याच्या योजनेसंदर्भात त्याला एक निवेदन द्यायचं होतं. लघुउद्योग सुरू करण्यासंदर्भात त्यांच्याशी बोलायचं होतं. या कामासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी त्याने अनेक चक्रा मारल्या होत्या, पण कलेक्टर साहेबांची आणि त्याची कधी भेट झाली नव्हती. आजची संधी त्याला गमवायची नव्हती. अपेक्षेप्रमाणे भेट झाली. अगदी वेळेवर गावच्या विकासासाठी त्याने जे मुद्दे काढले होते ते त्याने व्यवस्थित लिहून घेतले होते. ते पत्रही त्यांना दिलं आणि पुढच्या भेटीचं आश्वासन घेऊन खूप खुशीत तो घरी निघाला होता. कलेक्टर साहेबांची भेटही झाली होती आणि घरीही तो लवकर जाणार होता. पण त्याचं नशीब पुन्हा आडवं आलं. पाटलांच्या विकासाला हार्ट अटॅक आला आणि त्याला तालुक्याच्या हॉस्पिटलात नेणं खूप गरजेचं होतं. गावात एकमेव चारचाकी गाडी त्याच्याकडे होती. साहजिकच त्याच्याकडे पोळ आली आणि तो त्यांच्याबरोबर विकासच्या घरी गेला. त्याला घेऊन तालुक्याला गेला. विकासावर योग्य उपचार झाले आणि त्याची तब्येत स्थिर आहे म्हटल्यावर त्याला मीराचं सकाळचं बोलणं आठवलं. तू लवकर आला नाहीस तर मी बाबांबरोबर पुण्याला निघून जाईन, असं म्हणाली होती ती. असहाय्यपणे तो हॉस्पिटलमधल्या लाकडी बाकड्यावर बसला. 4 वाजून गेले होते. एव्हाना ती आणि तिचे बाबा निघाले असतील. तसंही तिच्या बाबांना तेच तर हवं होतं. त्यांच्या घराण्याला शोभेल असा जावई तो नव्हता. तो बुद्धिमान होता, इंजिनियर होता, पण ना त्याचा मोठा व्यवसाय होता ना लठ्ठ पगाराची नोकरी होती. त्याच्या हुशारीवर त्याला नक्कीच चांगली नोकरी मिळाली असती, पण खूप विचारपूर्वक त्याने गावाकडे येण्याचा निर्णय घेतला होता. किंबहुना त्याचं ते आधीपासून ठरलं होतं. शहरांची खूप प्रगती झाली, विकास झाला, आता गावाचा विकास व्हायला हवा असं तो नेहमी म्हणत असे. हा त्याचा आदर्शवाद, त्याचं गावासाठी झपाटल्यागत काम करणं, अगदी स्वतःला विसरून. याच्याच तर प्रेमात पडली होती मीरा. तो तिला खूप समजून सांगत असे, माझं तुझ्यावर प्रेम नाही असं नाही, तुझ्यासारख्या गोड मुलीवर कोण प्रेम करणार नाही. तू बुद्धिमान आहेस, तुझं करिअर ब्राईट आहे, तू माझ्या नादाला लागू नको. तुझी स्वप्न खूप मोठी आहेत. मी स्वप्न पाहत नाही तर एका ध्येयाने झपाटलेला आहे. तू एवढ्या मोठ्या श्रीमंत कर्तबगार वडिलांची मुलगी आहेस. तुझ्यासमोर सगळ्या सुखसोयी हात जोडून उभ्या आहेत. माझी सुखाची व्याख्या खूप वेगळी आहे. तुला साजेसा मुलगा मिळेल, त्याच्याशी तू लग्न कर. प्रेमात पडलेल्या माणसाची सारासार विचारशक्ती संपलेली असते. त्यावेळी त्या माणसाच्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या वाटतात. अगदी सिनेमात असतं तसं बाकी सगळं जग धूसर होऊन फक्त आणि फक्त तो दिसत राहतो. तसंच तिचंही झालं होतं. आई बाबांनी सुरुवातीला खूप विरोध करून पूर्णविराम बदत नाही म्हणल्यावर गोड बोलून समजावून सांगून पाहिले, पण तिने कोणाचंच ऐकलं नाही. तिला फक्त एकच माहीत होतं, माझं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याच्या बरोबर राहण्यासाठी मी काहीही करू शकते. व्यवस्थेवर सतत नाक न मुरडता त्या व्यवस्थेचा तो डोळसपणे भाग होऊ पाहतो याचा तिला अभिमान वाटला होता. दरमहा बँकेत जमा होणारा गलिलठ्ठ पगाराची ऊब, सुखसुविधा असलेलं शहरी आयुष्य, सांस्कृतिक मैफिली, मित्रांचे गप्पांचे फड हे सगळं बाजूला सारून वणवण करत गावासाठी धडपडणाऱ्या त्याच्यामधली संवेदनशीलता तिला खूप भावली होती. आपल्या जुन्या पारंपरिक शेतीतंत्रांबद्दल त्याला आस्था होती. नव्या जुन्याचा मेळ घालून शेती सुधारली पाहिजे याबद्दल तो खूप आग्रहीपणे आपलं मत मांडत असे आणि फक्त मतच मांडत असे असं नाही तर त्यावर ठोस काम करण्याची तयारी होती. शेतकऱ्यांचा आत्मसन्मान जपला पाहिजे असं जेव्हा तो बोलत असे तेव्हा म्हणजे त्याला काय अपेक्षित आहे हे नेमकं तिला कळत नसे, पण त्याचं वेगळेपण तिला जाणवत असे. तिने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या बाबांना वाटलं होतं 1-2 महिन्यात कंटाळून मीरा परत येईल. पण तसं झालं नव्हतं. ती इथेच राहिली होती. त्याच्यासाठी, त्याच्यासोबत. तिथे राहणं तिच्यासाठी सोपं नव्हतंच. लग्न करून पहिल्यांदा ती अशा घरात आली होती ज्याचा कधी ती विचार सुद्धा करू शकत नव्हती. आई वडील एका अपघातात गेलेले, त्यामुळे तो एकटाच. इतक्या वर्षात घराकडे झालेलं दुर्लक्ष आणि मुळातच अगदी साधारण 4 खोल्या. अंगण मात्र तिला खूप आवडलं. दोघांनी घर स्वच्छ केलं, त्याने तिला शिकवलं. पाणी भरावं लागतं ही कल्पनाच तिच्यासाठी खूप विचित्र होती. त्याने हळूहळू तिला सगळं शिकवलं. तो सतत तिच्या अवतीभोवती असायचा. पूर्णविराम एखादी कविता, गाणं येता जाता ऐकवत राहायचा. तिच्या वेड्यावाकड्या करपलेल्या पोळ्यांच खूप प्रेमाने कौतुक करायचा. येता जाता तिला जवळ घ्यायचा, ती शहारून जायची. तो अनुभव तिच्यासाठी स्वप्नवत होता. ते साधं कसल्याही आधुनिक सुविधांचा मुलामा नसलेलं जगणं तिला आवडत होतं. तिच्या अस्तित्वाची छाप त्या घरावर पडत होती. अंगणात तिने खूप हौसेने फुलझाड लावली. एखादी जरी कळी आली तरी ती हरखून जात असे. इतक्या छोट्या गोष्टींनीही आपल्याला आनंद होतो हे तिला नव्याने समजत होतं. त्याच्या कामाचा व्याप वाढत होता. गावात रोजगार वाढीसाठी, गावातल्या तरुणांनी शहरात न जाता गावात राहून स्वतःचा आणि गावाचाही विकास करावा, त्यासाठी तो कामाची आखणी करत असे.
गावात किराणा दुकान लहान होतं, त्यापेक्षा जास्त विक्री हातभट्टीची होत होती. ते सगळं त्याला मोडून काढायचं होतं. झपाटल्यासारखं दिवसरात्र त्याच विचारात तो असे. हल्ली तिच्याकडे दुर्लक्ष होत होतं. एक दिवस कोणीतरी त्याच्यावर हल्ला केला होता. पूर्णविराम. त्याच्या डोक्याला मार लागला. रक्त पाहून हिलाच चक्कर आली होती. त्याच्या कविता, गाणं गुणगुणणं नाहीत जमा झालं होतं. रात्री लवकर अंधार पडत असे आणि तिला भीती वाटत असे. पण त्याचं काम वाढलं तसं उशिरा येण्याचं प्रमाणही वाढलं होतं. हे सगळं ठीक, पण त्याचं आपल्यावरचं प्रेम कमी झालं अशी तिची धारणा झाली होती आणि त्यामुळेच आपण लग्न करून चूक तर नाही ना केली असं तिला वाटायला लागलं होतं. ती गप राहत होती आणि हे त्याच्या गावीही नसे. प्रत्येकाची प्रेम करण्याची पद्धत वेगळी, हे मान्यच. पण ते कधी व्यक्तच नाही केलं तर समोरच्या माणसाला कळणार तरी कसं? आणि आपल्या असण्या नसण्याने जर त्या माणसाला काहीच फरक पडत नाही ही जाणीव तर भयंकरच. अशातच तो तिला म्हणाला होता, तू पण इंजिनियर आहेस, काहीतरी व्यवसाय सुरू कर. इथल्या मुलांनाही रोजगार मिळेल आणि सतत मी काय करूची तुझी भुणभुण थांबेल. खूप वाईट वाटलं तिला, पण तरीही तिने सकारात्मकतेने घेतलं त्याचं बोलणं. बाबांशी बोलली आणि त्यावर चर्चा करण्यासाठीच आज बाबा आले होते. ही शेवटची संधी. आज जर त्याने मला प्रायोरिटी दिली नाही तर इथे राहायचंच नाही हे तिने ठरवून टाकलं होतं. त्याच्यावर प्रेम आहेच पण आत्मसन्मान सोडून नाही राहू शकत हे तिने मनाला बजावलं होतं. आजही नेहमीप्रमाणे त्याला उशीरच झाला. त्याने तिला फोन लावला. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा तिने फोन उचलला नाही. ती बाबांबरोबर पुण्याला गेली असणार. त्याने हताशपणे मान हलवली. त्यात जर तिचं सुख असेल तर मी तिला पुन्हा इथे माझ्या या सगळ्या अडचणीत नाहीच टाकायला पाहिजे. ती माझी नक्कीच वाट पाहणार. मला तरी तिच्याशिवाय जगण्याची कल्पना कुठे आहे? पण तिच्या सुखासाठी मी राहीन एकटा. माझ्या ध्येयासाठी मी आयुष्यभर एकटा राहीन. पण या सगळ्या प्रवासात ती बरोबर असती तर जगण्याला, त्या ध्येयपूर्तीतही मजा होती. मी जरा तिला जास्तच गृहीत धरलं का? माझ्यासाठी एवढं वैभव सोडून ती इथे आली आणि मी तिला काय दिलं तर वंजना. तिला फक्त प्रेम हवं होतं. तेही मी देऊ शकलो नाही. कपाळकरंट आहे मी. या पश्चातापाला तरी आता काय अर्थ आहे म्हणा. त्याच्या डोळ्यात पाणी जमा व्हायला लागलं. समोरचा रस्ता धुसर दिसायला लागला. त्याने शांतपणे गाडी बाजूला घेतली. स्टिअरिंगवर डोकं ठेवून मनसोक्त रडून घेतलं. पण ते रडणं पावसाच्या सरीसारखं शांत करणारं नव्हतं तर धरण फुटल्यावर होणाऱ्या हाहाकारासारखं होतं. प्रचंड अस्वस्थता घेऊन त्याने तोंडावर थंड पाण्याची बाटली ओतून स्वतःला शांतवण्याचा प्रयत्न केला. गाडी तो चालवत होता त्यात फक्त सराईतपण होतं. घर दिसायला लागलं तसं त्याच्या पोटात खड्डा पडला. गेट उघडून तो आत गेला. तिने हौसेने लावलेल्या सोनटक्क्याला फुल आलेलं त्याने पाहिलं आणि त्याच्या नजरेसमोर तिचा हसरा चेहरा आला. आपल्या अंगणात एवढी झाडं आहेत हे त्याला पहिल्यांदाच एवढ्या तीव्रतेने जाणवलं. त्या प्रत्येकात तिचं अस्तित्व जाणवत होतं आणि घशात आवंढा येत होता. त्याच्या घशाला कोरड पडली. त्याने खिशात हात घालून किल्ली चाचपून पाहिली. गेल्या महिन्यातच तिच्या सेफ्टीसाठी म्हणून दाराला लाच बसवून घेतलं होतं त्याने. त्याने सावकाश किल्ली फिरवून दार उघडलं. पूर्ण घरात अंधार होता. तिच्याशिवायचं घर ही कल्पना सहन न होऊन त्याने गपकन डोळे मिटून घेतले. दार तसंच सताड उघडे ठेवून तिथेच खुर्चीवर बसला. आतून मंद उजेड आल्यासारखा त्याला भास झाला. तो घाईने आत गेला तर देवघरात मंद समई तेवत होती. संध्याकाळी देवाजवळ दिवा तिच्याशिवाय कोण लावणार? म्हणजे ती गेली नाही. तो धावतच बेडरूम मध्ये गेला. ती खिडकीशी पाठमोरी उभी होती. त्याने तिला घटमिठी मारली. तो हसत होता, रडत होता, बोलत होता. देवघरात समई शांतपणे तेवत होती. समाप्त. अपर्णा कुलकर्णी.